बेट द्वारकावरून आम्ही आलो नागेश्वरला. बेट द्वारकावरनं नागेश्वर 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथे सगळं अलाव आहे, त्यामुळे पर्स मोबाईल ठेवायची गरज लागली नाही. इथे थोडे फोटो व्हिडिओ काढले आम्ही पण. लाईनीला गेलो पण जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे मंदिरामध्ये लवकर एंट्री झाली आणि मंदिरामध्ये थोडीफार गर्दी होती. खूप छान असं मंदिर आहे नागेश्वरचं, गोल्डन आणि सिल्वरमध्ये बघू शकता तुम्ही. सगळीकडे सिल्वर आणि गोल्डन चमकत होतं. खूप मंदिर खूप छान होतं आणि मेन म्हणजे इथे मोबाईल अलाव आहे, त्याच्यामुळं हवे ते फोटो व्हिडिओ काढता येतात. पीछे लाइन रुकी गई है, आगे बढ़ो, चाचा आगे बढ़ो, ऊपर जाके खड़े होना, लाइन आ रही बढ़ते जाओ. मोबाइल बघितलं असालच तुम्ही, तो टकल्या किती ओरडतो इथे. असा डोका फिरला होता ना त्या टकल्यावरती माझा, की काय सांगू तुम्हाला. भाविक लांबून लांबून दर्शनासाठी येतात, 1-2 तास लाईनीमध्ये राहतात. का तर देवाचं दर्शन नीट होऊ दे, त्याला डोळे भरून नीट पाहता येऊ दे त्यासाठी. पण या लोकांना काही फरकच नाही पडत आपल्याशी. दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. तिथेही मस्त शंकर पार्वतीची मूर्त होती. बघू शकता गाईज तुम्ही, किती मोठी महादेवांची मूर्ती आहे. ही मूर्त द्वारकेवरून येताना लांबूनच दिसते आणि जेव्हा दिसते तेव्हा समजायचं नागेश्वर ज्योतिर्लिंग आलं. सगळीकडे फिरता फिरता खूप भूक लागली, सो थोडंसं जेवलो आम्ही आणि मस्त थंड थंड लस्सी घेतली. या हॉटेलमधल्या जेवणाची टेस्ट खूप भारी होती. आम्ही इथे चायनीज आणि पिझ्झा ऑर्डर केला होता. खूप छान होता, सोमनाथपेक्षा तरी छानच होता. खूप छान हॉटेल आहे. द्वारका आणि नागेश्वरच्या बरोबर मध्येच हॉटेल आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही जर इथे कधी आलात तर इथे नक्की जा, तुम्हालाही आवडेल इथली टेस्ट. द्वारका आणि नागेश्वरच्या मध्ये जास्त हॉटेल नाही आहेत, हा एकच हॉटेल आहे आणि तो पण खूप छान आहे.